बघूनच तोंडाला पाणी सुटलं सिरियस. अच्छा, गाडीचा सीन झाला, गाडीला रिवर्सच बसत नाही. रिवर्स बघा आमचा. एकदा फक्त आभाळाकडे बघा, आकाशाकडे काय ढग भरून आले ते. एक नंबर दिसतोय का तुम्हाला ट्रॅफिक? म्हणजे बघण्यासारखं पण नाही, एवढा ट्रॅफिक आहे. ओके सो गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. सो आत्ता वाजले 8:45 आणि मी चाललो आहे माझ्या फ्रेंडसोबत, माझ्या चड्डी बडीसोबत फिरायला. आणि प्रवास ॲक्च्युली आमचा सुरू झाला आहे, बट मला सकाळी शूट करता आलं नाही कारण खूप पाऊस होता. आणि आता पण पाऊस आहेच. सध्या मी कारमध्ये आहे त्यामुळे एवढं काय हे नाही, पण नंतर बाईकवर शिफ्ट होणार त्यामुळे थोडी किचकिच होणार आणि सगळ्यांचा थोडं मूड पण ऑफ झालेला. पण ठीक आहे, प्रवास सुरू झाला आहे, सुखाचा झाला आहे. गणपती बाप्पाचं नाव देखील घेतलं आहे. आता सगळ्यांना इंट्रोड्यूस करतो. हे आपला सागर गाडी चालवतो आहे. मागे पाऊसकर, वैष्णवी, बाबू जागा आहे आधी. अच्छा, न्यू मेंबर ॲड आहे पूजा अँड मॉन्टी आहे आपलं मॉन्टी आधी. अबे इकडे वेलकम बॅक. तू झोप फ्लाईट मध्ये बसलाय. अच्छा, आमचा प्रवास सुरू झाला आणि आमच्या आधी काही लोकांचा प्रवास आधीच सुरू झाला आहे कारण ते लोक बाईकने गेलेत आणि आम्ही एक 6 जण कारमध्ये आहोत. कार आम्ही एक ऑप्शन ठेवला कारण पाऊस पण आहे प्लस आमच्यासोबत गर्ल्स पण आहेत. आणि आजचा आपला प्लॅन आहे पावसाळी सहल, श्रावणी सहल. याआधी 2 प्लॅन झालेत बट अनफॉर्च्युनेटली मला बरं नव्हतं त्यामुळे मला जॉईन करता आलं नाही. पण ठीक आहे, आता आपली हे श्रावणी सहल. श्रावणी बाबू बाबू आता सध्या बोलू नाही शकत पण नंतर बोलणार आहे बघ. हाय. अच्छा, तर मी काय म्हणत होतो, हां आमची श्रावणी सहल जी की आम्ही डिसाइडेड केले आहे छत्रपती संभाजीनगरला आणि आम्ही चाललो आहे घृष्णेश्वरला जे की आहे वेरूळ राईट. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक शेवटचं ज्योतिर्लिंग जे की आहे वेरूळला छत्रपती संभाजीनगरला. आणि लेट्स सी की आम्ही फक्त हा एकच पॉईंट कवर करणार आहोत. आमचं देवस्थान ठरलेलं आहे यावेळी श्रावणी सहलमध्ये. हां, आणि एक आम्ही पॉईंट ॲड केला आहे एलोरा केव्स ॲड केला आहे. लेट्स सी की आम्हाला कसं आमचा टाईम मॅनेज होतो नाही होतं त्यानुसार मग आम्ही ते करणार आहोत. पण आमची करायची इच्छा आहे. होप सो की आपलं ते होऊन जाईल. आणि पाऊस तर खूप आहे, मजा पण येते. एक सेकंड. मस्त वाटतंय, वातावरण चांगलंच तापलं आहे पावसाने. मला आधी शूट करता आलं नाही पण मला थोडं डिसअपॉइंटमेंट झालं कारण आत्ता आम्ही समृद्धी महामार्गाला लागलो आणि आम्ही सुटलो. बाकी सगळे होपसो की आम्हाला जॉईन होतील सिन्नर इंटरचेंजवरून आम्ही जाणार आहोत खाली सिन्नर बस स्टॉपला. आणि तो एक आमचा हॉल्ट ठरला आहे सगळ्यांचा तिथे. आम्ही म्हणजे एक हॉल्ट ठेवला, आम्ही तिथे मीटअप पॉईंट ठेवला आहे की हां आपण तेव्हा भेटू सगळे. काचकाला होतं आवाज येईल ना. अच्छा, ते पण आहे. होपसो की लवकर कवर करू आम्ही, कार आहे म्हणून. हां राईट. झोपला काय ते म्हणजे आरती नंतर आता जास्त आरती बोलायला लागले की कालिंग लोटावर भेटूया पुढे, लवकरच भेटूया पुढे. फॉग सुरू झाला, फॉग लिटरली. मस्त गारवा जाणवत. इथे थोडा वेळ थांबवतो गाडी कारण फॉग लागला आम्हाला.
इगतपुरी नंतरचा जो टनल क्रॉस केला आम्ही. मस्त गारवा जाणवतोय यार. इथे थांबलं पाहिजे, थांबणं तर गरजेचं आहे. का मस्त फॉग आहे. कुठे बघितलेलं अरे आपण पंजाबमध्ये तू आलेला जेव्हा नाही आलेला ना मनालीला. होतो ना म्हणजे काय. मग तेव्हा माहिती आहे ना आपण पंजाबवरून जात होतो सेम फॉग. तेव्हा आपण थंडीत गेलो होतो, पावसाळ्यात नव्हतो. थंडीत, तेव्हा आपण थंडीत होतो हा पण, विंटरमध्ये गेलो होतो. पण ठीक आहे, ते तिकडची थंडी होती रे. पण ही बोलतो मुंबईतली इगतपुरी नंतरची जी काय फॉग सुरू झाले. वा एक नंबर. हायवेला थांबलोय मस्त. काय मस्त वाटतं, अंगावरती शहारे आले लिटरली. ही आहे आपली गाडी. काय पाऊसकर, अरे झोप झाली काय? झोप झाली काय? सॉरी सॉरी. अरे नाही नाही. बेबी पण आमचे काही मेंबर्स पुढे गेलेत. ते व्हिडिओ कॉलवर आमच्याशी कनेक्टेड आहेत की बाबा कुठे आहे काय. हा 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 गाईज, मस्त इगतपुरी नंतरचा जो पहिला बोगदा येतो टुवर्ड्स संभाजीनगर, तिथे आम्ही थांबलो होतो समृद्धी महामार्गाला. कारण फॉग होतं मस्त आणि लिटरली थांबलो तर पटकन फॉग निघून पण गेला आहे. आणि आता फॉगसोबत मागून पाऊस येतो आहे. आणि इथे थांबलो तर थोडा फोटोशूट पण केला आम्ही. आता निघतो गाडीत बसतो आहे कारण पाऊस सुरू झाला आहे. गाडीत चल. का मस्त वातावरण होतं, एक नंबर. गारवा गारवा झाला. लेट्स गो. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. बोल काहीतरी. कसा वाटतंय प्रवास, कसा चाललाय तुझा? काय प्रवास गाडीमध्ये कसं वाटतंय? म्हणजे युजली आपण बाईकने राईड करत असतो, राईडची एक वेगळी मजा असते. पण गाडीत आहोत आणि गाडीने पण एक वेगळी मजा असते. नाही कम्फर्टेबली असतं. खूप मिस करतो तिला. कुणाला? गाडीला. अच्छा तुझ्या गाडीला. बाईकला मिस करतो. हा राईड मिस करतो. ठीक आहे. आता मी काय म्हणत होतो, थोड्या वेळानंतर आता मी कारमध्ये आहोत. पण बॉईस म्हणजे बॉईसचं सांगतो की सागर तर वन साईड कारच खेचणार आहे तो. अँड आम्ही थोड्या वेळानंतर स्विच होऊ बाईकवरती. कारण आम्हाला पण बाईक चालवायची, आम्हाला पण थोडी राईडची मजा घ्यायची आहे. गाईज कसला सुसाट पळत आलो आहे समृद्धीवरून. लिटरली सिन्नर इंटरचेंजला खाली उतरलो आहे आणि CNG भरायला थांबलो आहे. आणि CNGसाठी पण एवढी लाईन आहे. पाऊस थोडाफार कमी आहे. पावसामुळे खूप वांदे होतात आहे, लिटरली खूप वांदे होतात आहे. आणि आमचे बायकर्स पब्लिक्स सगळा मागेच आहे अजून. म्हणजे आम्ही एवढ्या लवकर आलो लिटरली. म्हणजे आमच्याकडे एक अर्धा पाऊण तास असेल ना. मग तेवढ्यात आपण नाश्ता वगैरे करून घेऊ. बाकी सगळे गेले आहेत वॉशरूमला फ्रेश वगैरे व्हायला. आपण तोपर्यंत गाडीची पण पेटपूजा करून घेऊ भाई. CNG टाकून घेऊ, मग कुठे थांबायला नको पुढे. पाऊस मस्त आहे इकडे यार, पाऊस एक नंबर आहे. गाईज सिन्नरमध्ये आलो आहे आम्ही. हा थांब ना, दाखवतो ना थोडं थांब. गाईज सिन्नरमध्ये आलो आहे आम्ही. अँड आम्ही एक प्लेस, एक लोकेशन आम्ही डिसाईड केलं होतं जिथे आम्ही सगळे भेटणार आहोत. काळा काय? हां, जिथे आम्ही सगळे भेटणार आहोत. पाटील ना, पाटील मिसळ ग्रुपला आम्ही सगळ्यांनी लोकेशन शेअर केलं होतं. पण आम्ही फर्स्ट पोचलो आहे. अजून आमचे बायकर्स फ्रेंड्स आले नाही आहेत आणि आम्हाला कडक भूक लागले. म्हटलं आधी ऑर्डर करतो, आधी आपण खाऊन घेऊया. माहीत नाही का मिक्स करके खा लेंगे. तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं सिरियसली. मागव रे लवकर. पेटपूजा करूया आणि नंतर मग बघूया. झाले बायकर्स फ्रेंड्स पण आले आपले. पाटील आला इकडे. जाऊ दे, बाकीचे पुढे गेले, येतील मागे. तू मिसळ मागव, भूक लागली. हा 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 गाईज सिन्नरला थांबलो होतो आणि हे माझ्या मागे आहे पाटील मिसळ, जे की आम्ही सिलेक्ट केलं होतं. मस्त पोटभर मिसळ खाल्ले, एक नंबर होती. तुम्ही येऊ शकता, टेस्ट करू शकता. तुम्हाला एक दाखवतो. हे आहे पाटील मिसळ. आणि बाकी सगळे आमचे बायकर्स पण आहेत. गाडीचा थोडा इश्यू झाला आहे, सकाळपासून इश्यू आहे. आत्ता पण काही ना काहीतरी आहेच, तोच चेक करतो आहे. कारण आम्ही सगळे कारमध्ये आहोत. तू चालवतो गाडी? रिवर्स बघवतो पण पडत नाही, चौथा पडतोय डायरेक्ट चौथा पडतो याचा. काय बोलणार. अच्छा, गाडीचा सीन झाला. गाडीला रिवर्सच बसत नाही. रिवर्स बघा आमचा.
अरे भाई नीट घे. हे थांब थांब, सरळ कर सरळ कर. तू पण कोणाला दिलं बाहेर रिव्हर्स करायला? ही मजाच वेगळी आहे. मजा कसली? मी काय म्हणतो, परत जर आपल्याला रिव्हर्स टाकायचं झालं तर काय करायचं? परत रिव्हर्स टाकायचं झालं तर काय करायचं? परत 4-3 जण ठेवायचे. चला गाईस, आपण कारमध्येच बसूया कारण कोणी आत्ता स्विच करत नाही आहे. हे आहेत आपल्या बाईक्स. अशा इंटरव्ह्यू घेतो. मिस्टर पाटील, मिसेस पाटील, त्यांची ही आहे गाडी. मयूर शेरिन हॉर्नेटवर आलेत. अँड प्रतीक, अरे भाई आत्ताच घातला गुंड वाटतो तू. प्रतीक हा भाई. आणि प्राची फायदे बुलेट आणले. सही आहे. आपण जाऊया गाडीत. चला बेटा पुढे. चला 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 चला. झालं? लेट्स गो. I wanna be the greatest. Everybody on the fake shit. I look around and feel like everybody is the fakest. I make this every day and I'm impatient. Hoping one day I blow up from the basement. Statement, the top is so vacant. I don't hear shit that I think is amazing. Waiting for my day when I'm playing sold out shows for 1,000 faces. Hey, give me that crown. Get in my way and to be put down. It ain't your place, no, this my town. If I want that shit, then I'll get it right now. I'm losing it, I'm losing it. I'm losing. अजून किती किती काय झालं? हा, गाडीला ताप भरलाय. गाडीचे काय इंजिनची लाईट दाखवते. आता एवढा आमच्या, अरे भाई फुल वाफा मारतात आहे गरम गरम. ठीक आहे, थोडा वेळ थांब. मग काय नाही, इंजिन गरम झाले. हा ठीक आहे, होतात असे सीन, होतात असे शॉर्ट्स. झालं सेटअप. काहीच एक रील सुचली अचानक, माहीत नाही का, व्ह्यू पण भेटलाय मस्त. बघूया आता कसं बनतं. आणि आता आम्ही ते ठरवलं की आम्ही आता रील बनवायची इथे. सो फायनली गाडी आम्ही आतल्या रोडला आणली. आतला सर्व्हिस रोड आहे इथे. हा हायवे गाडी लावली आणि रील तुम्हाला नक्की बघायला भेटेल. नंतर काहीतरी फनी करूया. झालं रेडी? चलो रेडी. गाईज आमची रील काढून झाली आहे. मस्त रील आले, छान आले, इंटरेस्टिंग आहे, फनी आहे. आणि आता आम्ही आता इकडून निघतोय. पण एकदा फक्त आभाळाकडे बघा, आकाशाकडे काय ढग भरून आले ते. एक नंबर. पाऊस पडणार आहे. पाऊस भेटायच्या आत निघू. अजून नाही ना म्हटलं तरी 1-1.5 तास लागेल आम्हाला ट्रॅव्हल करायला. या साईडला पण मस्त ढग आहेत. सही ना? मस्त मोकळी जागा आहे. हवा एकदम खेळती आहे, कंटिन्युअस हवा आहे, गरम पण नाही होत आहे. ओके सो गाईस, अच्छा गाडी आता आम्ही स्विच केले. पाटीलची गाडी घेतली. मी आणि मोंटी बसणार आहोत तिथे त्याच्या गाडीवर. पाटील आणि तेजू गाडीत बसले. बाकी सगळे बाईक्सवर आहेत तसेच आहेत. तोंडुबा जाशील ना? 35 किलोमीटर आहे. अरे वेल डन सॉरी. चल निघूया. चल आपण पण बसूया. एक लास्ट 30 to 35 किलोमीटर्स आहे. वाजलेत आता 3:30 झाले रे. चल निघायला पाहिजे. एक अर्ध्या तासात पोचू. चला निघू. चल काय राहिलं नाही ना? चौका चलो मोरिया. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. I got all this potential that's deep inside of me, but they hate when you're successful cause they try to be. They sit there being judgmental because you're trying things, and they just want you to settle and do the right thing. So get a good job, don't slack off. Wake up every morning, make a good impression on your boss. Don't do anything that I wouldn't do, and when you're making money, make sure you don't spend it too soon. Fuck that, I'll do what I wanna do. I got a different path from everyone and that includes you. Who are you to tell me how to live life? In these times it feels like nobody's right, yeah. So I'ma figure out what else we succeed, and then invest all of my time into that and proceed. I need whatever the hell could make me happy, and I don't think you have a clue what could that be. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could गाईज मेन हायवेपासून आम्ही वेरूळ गावात एंटर झालो आहे. अँड लिटरली टेल यू, त्या मेन हायवेपासून आतमध्ये यायचं अंतर म्हणजे जवळपास एक 5 मिनटाचं पण नसेल.
पण आम्हाला इथे यायला 20 मिनटं लागली, एवढा ट्रॅफिक आहे बाहेर. आम्ही भक्त निवास गेस्ट हाऊस ओम श्री काय नाव आहे. अच्छा, आम्ही म्हणजे ऑनलाईन बुक केलं होतं आम्ही, आमचं बुकिंग होतं, त्यामुळे काय आम्हाला पुढे जास्त त्रास होणार नाही आहे. बट आमचे 4 व्हीलर यायला टाईम लागणार आहे. आणि आत्ता वाजलेत जवळजवळ 4 हळू सावकाश 4:30 झालेत, आता 4:30 वाजलेत. आणि लेट्स सी, ते आल्यावरती बघू, पुढचा प्लॅन डिस्कस करू की काय होणार आहे. आज आपलं होणार आहे दर्शन की मे बी आपल्याला उद्या शिफ्ट करायला लागणार आहे. आपला रस्ता पण एकदम हे आहे, म्हणजे बाईक्स तर जातात आहे, 4 व्हीलर माहीत नाही कुठून येणार आहे, कशी येणार आहे. रस्ते इथले बरोबर. अरे आई शपथ, कुठल्या रोडला आलो, परत तिथं ट्रॅफिकमध्ये फसलो. अरे काय आहे, डोकं फिरलं. मला वाटलं पोचलो आम्ही निवासस्थानी. अरे कसलं काय, इथं ट्रॅफिकमध्येच फसलो आहे. मोठ्या गाड्या छोट्या गाड्या सगळे आज देवदर्शनाला आलेत. पहाड एलोरा दिसतोय का तुम्हाला ट्रॅफिक? म्हणजे बघण्यासारखं पण नाही, एवढा ट्रॅफिक आहे. सो मच ट्रॅफिक, सो मच. बापरे. हेच फायनली आम्ही भक्त निवास ठिकाणी पोचलो आहे बघा. ओम शिवेश्वर भक्त निवास, ओम शिवेश्वर भक्त निवास. गाईज आम्ही पोचलो आहे, जे आम्ही बुकिंग केलं होतं श्री निवासस्थान ना, ओम शिवेश्वर निवासस्थान, भक्त निवासस्थान. ते पोचलो आम्ही. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे इथे आमची व्यवस्था झालेली. म्हणजे आम्ही बुकिंग केलं होतं, ऑनलाईन बुकिंग केलं होतं आम्ही. आणि हां बरोबर, ऑफकोर्स इकडे मोस्ट ऑफ ठिकाणी जे काही निवासस्थान वगैरे आहेत ते ऑनलाईन बुकिंग करून खूप लोक येतात. म्हणजे दर्शनासाठी एवढे लोक येतात, बाहेर ट्रॅफिक बघून तर म्हणजे लिटरली म्हणजे एवढा वैताग आला, कधी रूमवर पोचतो असं झालं. आता मी म्हटल्याप्रमाणे आम्ही बायकर्स 6 जण तर आलो आहे, पण गाडी आमची कुठे आहे काही अंदाजा नाही आहे. त्यांना आम्ही सांगितलं कुठेतरी गाडी लावा, जिथे तुम्हाला लावता येईल, लावण्यासारखं असेल कुठल्या तरी दुकानासमोर तिथे लावा. त्या दुकानदाराला, दुकान मालकाला किंवा सांगा की बाबा इथे गाडी राहू दे, तुम्ही या चालत इथपर्यंत. कारण गाडी आता म्हणजे एवढ्या ट्रॅफिकमधून येणं तर मला तर नाही वाटत की लवकर पोचतील, कारण त्यांचं लोकेशन अजून खूप लांब दाखवतं. आम्ही आता चेक केलं तर आम्ही आलो थोडा, आम्ही फ्रेश होतो, जेवढे आम्ही पुढे आलो तेवढे तरी ॲटलिस्ट फ्रेश व्हायला. आता आठवलं मी आणि मोंटी तर गाडीतून आलो होतो, माझी बॅग आणि त्याची बॅग गाडीतच राहिले. म्हणजे आमचा येऊन काही फायदा नाही, लवकर इथे येऊन काही फायदा नाही. तोपर्यंत विचार केला थोडा झोपून घेऊया, तो पण रेस्ट करेल आणि मी पण थोडा रेस्ट करतो. आणि बाकीचे आल्यावरती बघूया, डिस्कस काय करायचं आहे पुढे, कसं काय. गर्दीत आपल्याला मजबूत भेटणार आहे. लेट्स सी, येऊ देत त्या लोकांना मग बघू. हॅलो गाईज, सगळे खूप थकलेत. अच्छा, आम्ही आलो होतो इथे अराऊंड 6:15 राईट, 6:30 वाजता आम्ही इथे आलो होतो. आणि एक 7:30 पावणे 8पर्यंत आम्ही सगळे रेडी झालो, कसे फ्रेश झालो आणि दर्शनासाठी निघालो होतो मंदिरात. थँक गॉड की पाऊस नव्हता. हां ते सांगतोय, थँक गॉड की पाऊस नव्हता. आणि आम्हाला वाटलं होतं की आम्हाला लेट होईल, उशीर होईल, पण ठीक आहे, सगळं झालं व्यवस्थित आमचं दर्शन. आम्ही 7:45 आम्ही निघालो होतो दर्शनासाठी. बट त्याआधी खाली गेलो आणि आम्ही जेवलो. म्हणजे का त्याचं रिझन सांगतो, कारण इकडे सगळे हॉटेल्स आणि जे काही खानावळे वगैरे होतात ते 9-9:30 वाजता बंद होतात. सो त्याआधीच तुम्ही जेवण करून घ्या, जर तुम्ही लेट जात असाल तर त्याआधी तुम्ही जेवण करून घ्या. आणि आमचं जेवण झालं होतं 9-9:30 आणि आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. दर्शन व्यवस्थित झालं आहे. आत्ता लिटरली 12:30 वाजायला आलेत. सगळे आलो आहे आम्ही निवासस्थानी. आणि खरं सगळ्यांना खूप बरं वाटलं, दर्शन झालं आहे सगळ्यांचं मनापासून आणि उशीर नाही झाला. त्यामुळे उद्याचा पण प्लॅन करता येईल आम्हाला. एलोरा केव्स पण मी उद्याच्या प्लॅनमध्ये ॲड करणार आहे.
आणि तुम्ही पण जर विकेंडमध्ये एक सांगतो ज्योतिर्लिंगाचं दर्शनासाठी येत असाल वेरूळला, तर एक सजेस्ट करेन की तुम्ही लवकरात लवकर, जितका लवकर होईल तितका दर्शनासाठी जा. लेट करू नका, ॲटलिस्ट 5-6 वाजेपर्यंत तरी. त्यानंतर मग उशीरच होणार आहे. सगळे थकलेत, माझ्याकडेच बघतात. झोपा रे झोपा, चला झोपूया. उद्या उठायचं आहे परत 6 वाजता आणि उद्या एलोरा केव्स करणार आहोत आपण. सो हॅपी सगळ्यांचं झालं आहे. आजचा प्रवास संपला. आजचा प्रवास, उद्याचा प्रवास. अरे पाऊसकर आहे ना, एनर्जी आहे ना, उद्यासाठी ठेवायची आहे. हर हर महादेव. सो आत्तापुरता गुड नाईट, भेटूया उद्या सकाळी. चलो बाय.